अरे ये कमळे, ये पार्वतीताई चहा ठेवा जरा. आजी, तुमची बातमी बघितली मोबाईल मध्ये. तुम्ही पत्रकारांसमोर जे काय बोललात ते मला पटलं नाही. तुम्हासनी भरीच पडला असणार होय की नाही? म्हणजे असं लोकांना बोलवून त्यांच्या समोर तमाशा करणं हे तुमच्या स्वभावात बसत नाही, म्हणून म्हणलं. कमळी बरोबर बोलतेस तू, पण मी तसा शब्द दिलाय ही गोष्ट खरी आहे आणि मला आता तो पाळायलाच हवाय. आजोबा काय पाहिजे का तुम्हासनी? हा बाबा, काय हवंय? काय हवंय तुम्हाला? कमळी, कमळीला वाचून दाखवू दे का पेपर तुम्हाला? कमळी, ते काय म्हणतात, तू पेपर वाचून दाखव असं बहुतेक म्हणतात ते. देतो मी पेपर वाचून देऊ? आओ हळू. तुम्हासनी लागलं नाही ना? हो नाही लागलं. काय ग, भाजलं नाही ना तुला? माझा पाय लचकला आणि चहा सांडला. मी करते. असू दे असू दे असू दे. बरं वाटत नाहीये का? राजन असं का करतात ते? अगं मला वाटतं बाबांची बीपीची गोळी घ्यायची राहिली असेल. मी देतो बाबांना. हां आलोच. चल चल आपण त्यांना आत घेऊन जाऊया. कमळी आलेस मी. चल चल. असं तर नाही ना का आजोबासनी काहीतरी सांगायचं होतं? पर काय? हॅलो. हा हा बोल बोल. हो हे का निघाले मी. हो आम्ही सांगितल्याप्रमाणे सगळी तयारी केलेली आहे ना. ठीक आहे, उरलेलं सगळं मी तिथे आल्यानंतर सांगते आणि मग करू. हां काय? अरे काय डोक्याला शॉट देताय नुसते. सगळ्या गोष्टी मी सांगितल्यात ना तशा व्हायला पाहिजेत. काय? अरे असं कसं? नाही 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 नाही, जे ठरलंय त्याप्रमाणे सगळं व्हायला पाहिजे. हे बघ, मला काही ऐकायचं नाहीये. मला एका 17 वर्षाच्या मुलीची बॉडी हवी आहे म्हणजे हवी आहे, कळलं? ते मला काही माहीत नाही. मी तिथे येईपर्यंत मला ती तयार पाहिजे. मी इथून गौरीला घेऊन येते. आज काही ते सगळं उरकूनच टाकायचंय. चल. अन्नपूर्णाला तिची नात हवी आहे ना. आज देऊनच टाकते तिला तिची नात. चल. ही बाई नक्कीच काहीतरी कालवा करायच्या तयारीत आहे. काय करणार असेल? तो स्केच आर्टिस्ट तर हिच्या हाताला लागला नसेल ना. या कडू आजीचा काही भरोसा नाही. हिच्या मुसक्या आवडल्या पाहिजेत. ऋषी सर अभ्यासाकडे लक्ष दे म्हणले. खरं मला ही कामिनी आजी काहीतरी बुंबाबुंब करणार आहे असं वाटायला. मला काय बी करून तिच्या पाठलाग करायलाच लागणार आहे. कोणी दिसत तर नाहीये पाठलाग करताना. पण कशाला रिस्क घ्या, नकोच. ही बाई अशी चालली तरी कुठं? ऋषी सरासनी हिच्याबद्दल सांगू काय? सांगतोच. दादा, तुमचा जरा फोन देता का? अर्जंट फोन करायचा. थँक्यू.
हॅलो, कोण बोलतंय? हॅलो सर, मी कमळी बोलायलोय. ऐका की, मी इथं कामिनी आजींच्या मागं आलोय त्यांचा पाठलाग करत. सर, मला 100% डाऊट आहे की काहीतरी ही बाई घोटाळा घालणार आहे. कमळी, मी तुला अभ्यासाकडे लक्ष दे बोललो होतो. का पडलीस तू या सगळ्यात? सर अहो प्लीज, सॉरी, या टायमाला मला माफ करा, पण प्लीज तुम्ही इथे येता का माझ्यासोबत? हो, ही नक्कीच काहीतरी बाई घोळ घालणार आहे हो. आणि आपण तिच्या मागं गेलो की नाही, आपल्या हाताला काहीतरी घावल. प्लीज या ना लवकर. बर ठीक आहे, कुठे आहेस तू आता? दादा पण कुठं आहे? अंधेरी ईस्ट MIDC एरिया. ठीक आहे. हॅलो सर, अंधेरी ईस्ट MIDC एरियात आहे. आलो आलो. हां, लवकर या. बस बस बस, इथेच थांबव, इथेच थांबव. ही कामिनी आजी गेली तरी कुठं? इथंच तर आलती. हो रे. ए, काल फोन केला होता मी आणि सांगितलं होतं की मी तुला उद्या शेवटचं भेटायला येणार आहे. काही नाही, मला तू फक्त तुझ्या मुलीचं नाव आणि पत्ता दे, बस. दुसरं काही नकोय मला, कारण आज ही तुझ्यासाठी शेवटची संधी आहे. लास्ट चान्स, लास्ट चान्स. तुझ्या मुलीचं नाव आणि पत्ता दे मला, बस. आज नाही तर कधीच नाही. चुकाल तर मुकाल, आजच सांगा. गौराबाई बोला बोला, गौराबाई बोला बोला, तुमच्या मुलीचं नाव सांगा, तुमच्या मुलीचं नाव आणि पत्ता सांगा. गौराबाई. ऐ, मनोरंजन करायला बसले मी इथे. हा? प्रेमाने बोलून झालं, समजावून झालं. सांग ना तुझ्या मुलीचं नाव आणि पत्ता, बस. मला तेवढंच तर हवंय, दुसरं काय हवंय मला? आणि एकदा का तू मला तुझ्या मुलीचं नाव आणि पत्ता सांगितलास की मी तुला मोकळं सोडणार. खरंच बोल ना, बोल ना ग गौरे, बोल. अगं बोल ना, बोल.